नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नितीन वानखेडे सर। आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 मधील प्रकरण 3 अंकगणिती श्रेणी यामधील सराव संच 3.2 आपण पाहत होतो। त्यामधील उर्वरित भाग आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। क्वेश्चन नंबर 6। त्याआधी सर्वांचं स्वागत आहे आपल्या लक्ष अकॅडमी मध्ये। तर पाहूयात आजचा प्रश्न क्रमांक 6 जो की आपला उर्वरित भाग होता 3.2 चा। ठीक आहे, तर प्रश्न क्रमांक 6 काय म्हणतोय ते आपण पाहूयात। ठीक आहे, तर पहा, 3 अंकी नैसर्गिक संख्या समूहातून 5 ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत ते शोधायचं आहे। प्रश्न काय म्हणला, एकदम साधा आणि सिंपल आहे, काही अवघड नाही आहे। प्रश्न एवढंच सांगतोय की 3 अंकी आपल्याला काय सांगायचे आहे, नैसर्गिक संख्या समूहातून, म्हणजे 3 अंकी नैसर्गिक संख्या आपल्याला पाहिजे आहे। त्यामधून आपल्याला संख्या सांगायची आहे, कोणती, 5 ने भाग जाणाऱ्या संख्या ते किती आहेत ते आपल्याला काय करायचं आहे, शोधायचं आहे। काही सिंपल आहे, एकदम अवघड जाणार नाही काहीच। पहा काय म्हणाले तुम्हाला, 3 अंकी संख्या शोधा। सर्वात पहिले आपण पाहूया, जसं की 3 अंकी संख्या घेतली 100, 101, 102, 103, 104, 105 असं कंटिन्यूअस जर जात गेलो आपण, तर दुसरी काय होईल, समजा आता डायरेक्टली घेतलंय 995, 996, 997, 998 आणि 999। समजा हे 3 अंकी आपल्या काय आहेत, अंक आहेत। कोणते अंक आहेत, 3 अंकी नैसर्गिक संख्या आहेत। काय आहेत, 3 अंकी नैसर्गिक संख्या। तर या संख्यामधून आपल्याला काय करायचं आहे, आता 5 ने भाग जाणाऱ्या 3 अंकी संख्या शोधायची आहे। ठीक आहे, तर आपण पाहूयात 5 ने भाग जाणारी संख्या कोणती होईल, एक 100 होईल, एक अजून पहा 105 होईल, परत 110 होईल। तर या प्रकारे आपण काय करूया, संख्या घेऊयात। पहा 100, 105, 110 आणि असं कंटिन्यू जर गेलं तर आपल्याला काय येईल, आपल्याला पुढचा नंबर कोणता मिळेल, 995 हा नंबर काय मिळेल आपल्याला इकडे उत्तरामध्ये मिळेल, म्हणजे अंकगणिती श्रेणीमध्ये आपल्याला काय होईल, मिळेल। ठीक आहे, तर पाहूयात आता ही आपल्याला एक अंकगणिती श्रेणी तयार झालेली आहे। कोणती तयार झालेली आहे आपली अंकगणिती श्रेणी, 100, 105, 110 आणि 995। ठीक आहे, तर हे तुम्हाला अंकगणिती श्रेणी मिळाली। तर यामध्ये तुम्ही पहिलं पद सांगू शकता। सो ए ची किंमत किती झाली, मग आता इथं 100 आणि डी किती असेल, आता प्रत्येक पदामध्ये फरक 5 चा येईल, तर आता फरक होईल 5, म्हणजे डी ची व्हॅल्यू झाली 5। आणि हा कंटिन्युअसली पद आता 995 आहे, तर याला काय म्हणूयात आपण, Tn किती असेल, 995। आणि प्रश्न काय विचारला ते समजून घ्या। तुम्हाला यामध्ये इथून 100 पासून 995 पर्यंत किती अंक यायला लागले ती संख्या शोधायची आहे, नंबर सांगायचे आहेत, म्हणजेच n शोधायचा आहे। तुम्हाला n माहिती आहे का, नाही, म्हणजे तुम्हाला n ची संख्या काढायची आहे। ठीक आहे, तर आता तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे, काय होता Tn चा फॉर्म्युला, Tn बरोबर a प्लस n-1 इंटू डी। ठीक आहे, हा फॉर्म्युला तुम्ही पाहिला आहे। मग आता यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, किमती सांगायच्या आहे। Tn म्हणजेच कोण आहे आपला, 995 बरोबर एचं पद किती आहे इथे 100 प्लस, आता n तर तुम्हाला माहितीच नाही आहे, तर तुम्ही n जशाला तसाच ठेवलाय, n-1 आणि डी किती आहे तुमचा 5। ठीक आहे, तुम्ही इथे इंटू करून 5 लिहिला तरी चालते किंवा डायरेक्ट 5 लिहिला तरीही चालेल। ठीक आहे, झालं। आता इथे पहा, इथे काय केलंय आपण, 100 प्लस, आता हा 5 n-1 ला काय करेल, मल्टिप्लाय करेल। तर मल्टिप्लाय करून घ्या 5 ने n-1 ला, 5 इंटू n 5n मायनस 5 इंटू 1 5। ठीक आहे, हा आता आपलं कंप्लीट झालं मल्टिप्लिकेशन। आणि इकडे काय आहे, 995। ठीक आहे, तर आता पहा 995 बरोबर 100 मधून, म्हणजे 100 मधून हे 5 काढून टाका, किती उरले, 95 उरले, आणि प्लस 5n हे इतकं शिल्लक आहे। तर 95 ला परत काय करा, उजव्या बाजूकडून डावीकडे आणा, तर 995 वजा 95 होतील। काय केलं आपण, 95 अधिकला वजा केलंय इकडे आणून, तर इकडे उरले फक्त 5n। ठीक आहे, 995 मधून 95 गेले, तर इथं किती उरले, फक्त आता 900, आणि इकडे काय उरले 5n। ठीक आहे, तर आपल्याला n ची किंमत काढायची आहे, तर गुणाकारातला 5 इकडे न्या, तर भागाकारात जाईल, तर 900 भागिला 5 बरोबर n। ठीक आहे, तर पाहून घ्या सिन्स, तर n बरोबर किती येईल ते आपल्याला शोधायचं आहे। तर तुम्ही भाग देऊ शकता, इथे पहा काय दिलेलं आहे, 5 न काय करा, 900 ला भाग द्यायचा आहे, तर 5 1 5। आता मला सांगा, 9तून 5 गेले तर 4 उरले, आणि हा 0 इकडे खाली आला, तर 5 8 40, ते झाले 0 0 0, आणि हा एक 0 शिल्लक राहिला म्हणून इथे 0 देऊन टाका। तर तुम्हाला लक्षात येईल की n बरोबर किती आला, 180। म्हणजेच या पदामध्ये एकूण किती संख्या आहेत, या याच्यामध्ये किती संख्या आलेल्या आहेत, या समूहामध्ये 180 हे संख्या आलेल्या आहेत। अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, प्रश्न क्रमांक 6 पूर्ण केलेला आहे। यानंतर आपण प्रश्न क्रमांक 7 पाहूया। त्याआधी तुम्ही या प्रश्नाचा व्यवस्थितरित्या स्क्रीनशॉट काढून घ्या। ठीक आहे,
काय म्हणतोय, एका अंकगणिती श्रेणीचे 11वे पद 16, एका अंकगणिती श्रेणीचे 11वे पद काय आहे 16 आहे आणि 21वे पद 29 आहे, तर त्या श्रेणीचे 41वे पद आपल्याला काय करायचं आहे, काढायचं आहे। आता तुम्हाला दोन्ही गोष्टी दिलेल्या आहे, काय काय दिलेलं आहे पहा बरं प्रश्नामध्ये, 11वे पद 16 आहे म्हणतोय, 21वे पद 29 आहे म्हणतोय, तर आपल्याला काय करायचं आहे 41वे पद काढायचं आहे। पण आता तुम्हाला प्रश्न पडला आहे की सर याच्यामध्ये 11वे पद 16 दिले, 21वे पद 29 दिलंय, पण आपल्याला ए आणि डी ची तर किंमत दिलीच नाही, तर आपण उत्तर कसं करूयात, तर सर्वात पहिले आपल्याला काय करायचं आहे लक्षात घ्या, या दोन इक्वेशन तयार करायचे आहेत, म्हणजे 11व्या पदाचं 16 आणि 21व्या पदाचे 29 ह्या किमती दोन तयार करायच्या आहेत। कसं तयार करायचं आहे पहा, तुम्हाला काय म्हणलं 11वे पद म्हणजे तुम्ही काय करशाल पहा, T11 व पद किती दिले तुम्हाला 16 दिलेला आहे, तसंच T किती 21 व पद किती दिलेलं आहे 29 दिलेलं आहे, तर या दोघांचं काय करायचं तुम्हाला एक समीकरण तयार करायचं आहे। जे समीकरण आपण पाहिलं होतं, कोणता फॉर्म्युला होता आपला TN चा, आठवा बरं। आता TN चा फॉर्म्युला काय आहे आपला की TN बरोबर A प्लस n मायनस 1 इंटू डी। तर आता यामध्ये आपण काय करूया, T11 ला ठेवूयात, म्हणजे आपण T11 साठी घेऊयात। तर आता मला सांगा T11 साठी इक्वेशन तयार करत असताना समीकरण T11 बरोबर A प्लस, आता मला सांगा इथं 11 यांच्या ठिकाणी तर 11 ठेवून द्या, यांच्या ठिकाणी -1 आणि डी तर माहिती नाही जशाला तसा डी, ठीक आहे। परत पहा A प्लस, आता पहा 11 मधून 1 गेलाय, किती उरलंय 10 डी झालंय, आणि T11 ची किंमत किती आहे 16, तर आपण 16 ठेवून दिली, ठीक आहे। तर आता याला व्यवस्थितरित्या तुम्ही समीकरणाला तयार करा। कसं होईल समीकरण, A अधिक 10D बरोबर 16। मी काय केलंय पहा, एक लक्षात घ्या, एकदम साधी आणि सोपी गोष्ट आहे। काय म्हटलं मी तुम्हाला, 11वे पद 16 दिले, म्हणजे T11ची किंमत किती दिलेली आहे तुम्हाला 16, हे पहिले लिहिलंय, आणि T21व्या पदाची किंमत किती 29 आहे हे दिलेलं आहे, हे काढायचं आहे। आणि आता तुम्ही काय करणार, 41व पद तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे, कोणाच्या, या दोघांच्या मदतीनं। तर याआधी आपण या दोघांना काय करूया, समीकरणामध्ये तयार करूयात। त्यासाठी मी समीकरण तयार केले, फॉर्म्युला होता TN चा A प्लस n मायनस 1 इंटू डी, तर T11 बरोबर काय केलं A प्लस 11 मायनस डी हे लिहिलं, म्हणजेच T11ची किंमत किती आहे तर 16 ठेवली, बरोबर A प्लस n च्या ठिकाणी 11 ठेवला होता, 11 मायनस 1 10D झालंय, तर याला व्यवस्थितरित्या लिहिलं A प्लस 10D बरोबर 16, तर एक समीकरण पहिलं आपल्याला मिळालं। अशाच पद्धतीत दुसरं समीकरण घ्यायचं होतं, तर पहा दुसरं समीकरण काय होतं, T21 बरोबर A अधिक 21 वजा 1 इंटू डी, डी तर माहीतच नाही ना, मी तेच म्हटलं तुम्हाला की या दोघांच्या मदतीनं ए आणि डी काढूयात। मग ए आणि डी काढल्यानंतर आपण काय करूयात, 41व पद काढूयात। मग आता मला सांगा बरं, T21 ची पदाची किंमत किती आहे 29 आहे, 29 ठेवली, ए माहिती नाही जशाला तसा, आता 21, आता पहा हे तुम्हाला माहितीच असायला पाहिजे, मी डायरेक्टली लिहिले, फॉर्म्युला तेच आहे आपला TN बरोबर A प्लस n मायनस 1 इंटू डी। तर आता मला सांगा मग इथं काय करशाल, 21 मधून 1 गेलाय, हा 20D झाला। आता याला व्यवस्थितरित्या लिहून घ्या, A प्लस 20D बरोबर किती व्हायलंय 29। अशा प्रकारे काय केलं आपण, दुसरं समीकरण तयार केलंय, म्हणजे आपण एक पहिलं समीकरण आणि दुसरं समीकरण आपल्याला काय झालं, एक तयार झालंय। तर आपण आता काय करूयात पहा, आता इथं तुम्हाला पहिला जो प्रकरण शिकलेला आहे तुम्ही, त्यामध्ये काय केलं होतं, कोएफिशिएंट सेम म्हणजे सहगुणक सारखे पाहून आपण काय करत होतो, एक तर A ला 0 करत होतो किंवा D ला 0 करत होतो। मग आता इथं तुम्ही A ला काय करशाल 0 करून घ्याल, D ची किंमत काढून घ्याल, नंतर D ला परत इक्वेशन मध्ये ठेवून D ची याची किंमत मिळवशाल। तर कसं ते समजून घ्या। सर्वात पहिले काय करूयात आपण, समीकरण 2 मधून समीकरण 1 काय करूयात, वजा करूयात। हे प्रकरण पहिल्यामध्ये तुम्ही शिकलेलं आहे। तर मी इथं वाक्य लिहितोय पहा, समीकरण, आता शॉर्टकट मध्ये लिहितोय, समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करू, समीकरण 1 वजा करू, ठीक आहे। आता वजा करतोय, तर समीकरण 2 काय आहे ते पाहून घ्या एकदा, पहा पहा पुढे, A अधिक 20D बरोबर 29 लिहिलंय। याच्यामधून आपल्याला पहिलं समीकरण काढायचं आहे। पहिलं समीकरण काय आहे, A अधिक 10D बरोबर काय आहे 16। आपण वजाबाकी घेतोय, तर इथं वजा द्या आणि प्रत्येकाचं साईन चेंज करा, केलंय वजा वजा झालंय। मग पहा अधिक A वजा A काय झाला, कॅन्सल झालाय। 20D मधून 10D काढले, तर इथं किती उरले 10D उरले बरोबर 29 मधून आता 16 काढायचे आहे। तर पहा बरं, 6 आणि 3 9 म्हणजे इथं 3 उरले, 9 6 गेले तर 3 उरले, 2 1 गेलाय तर 1 उरले, ठीक आहे। हे आपण सर्व लिहिलंय, कारण इथं 20 मोठा होता म्हणून अधिकचं साईन आलंय, आणि इथं 29 मोठा आहे म्हणून अधिक तो 13 आला। आता मला D ची किंमत काढायची आहे, तर इथे काय मिळालं तुम्हाला, 10D बरोबर 13 मिळालं। तर D बरोबर किती होईल ते पहा,
हा 13 इकडे तशाला तसा, गुणाकारातला 10 इकडे गेला, भागाकारात 10 जर डी ला भागले तर डी ची किंमत आली 1.3. किती आली डी ची किंमत 1.3. ठीक आहे, लक्ष द्या, आपल्याला पुन्हा पण अजून किमती काढायची आहे. डी ची किंमत 1.3 मिळाली तर आपण काय करूयात पहा, डी बराबर 1.3 हे काय करूयात आपण समीकरण 1 मध्ये ठेवूया, जेणेकरून आपल्याला कोण मिळेल, ए ची किंमत मिळेल. मग पहा डी बरोबर 1.3 हे समीकरण 1 मध्ये ठेवूया, समीकरण 1 मध्ये ठेवू. ठीक आहे, 1 मध्ये ठेवू. आता हे लिहिलंय मी वाक्य, हे तुम्हाला असे वाक्य लिहायचे असतात. लक्ष द्या, समीकरण 1 काय आहे आपलं, ए प्लस 10d म्हणजे 10d बरोबर 16. थोडंसं इंग्लिशमध्ये अंकाचे नाव येत आहे, समजून घेत चला. ठीक आहे, पहा आता ए अधिक 10d बरोबर 16 दिले, तर ए चीच किंमत काढायची आहे, ए अधिक 10. डी ची किंमत किती आहे आपली 1.3 आहे बरोबर 16. ठीक आहे, मग आता काय करूयात आपण, पहा बरं, ए अधिक 10 जर 1.3 ला गुणलं म्हणजे आता हा पॉईंट कॅन्सल होऊन इथं काय होईल 13 येतील, आणि इकडे काय आहे 16. तर सिन्स तर ए बरोबर हा 13 अधिकचा तिकडे टाका, तर 16 मधून आपण काय वजा करणार 13. तर अशा प्रकारे ए ची किंमत आपल्याला मिळाली, तर 16 मधून 13 गेले, तर इथं काय उरले, ए ची किंमत किती मिळाली तुम्हाला 3 मिळाली. म्हणजेच तुम्ही एक ए ची किंमत काढली आणि एक डी ची किंमत काढली. काय काय केलंय पहा, इथे सांगतो आता. सिन्स तुम्हाला ए ची किंमत किती मिळाली 3 मिळाली, डी ची किंमत किती मिळाली 1.3 मिळाली. तर तुम्हाला आता लक्षात घ्या, ए ची किंमत आणि डी ची किंमत काढल्यानंतर तुम्हाला काय काढायचं होतं, 41व पद काढायचं होतं. मी काय केलं परत एकदा लक्षात घ्या, मी काय केलं, पहिलं 11व्या पदाची किंमत लिहिली, टी 11 16 लिहिला, टी 21 29 लिहिला. या दोन्ही समीकरण, या दोन्ही इक्वेशनला काय केलं आपण या फॉर्म्युल्यानुसार मांडलं. कोणत्या, टी एन बरोबर ए प्लस एन मायनस 1 इंटू डी, यानुसार टी 11ची किंमत ठेवली आणि एक समीकरण पहिलं तयार झालं. तसंच टी 21 ठेवलंय आणि दुसरं समीकरण तयार केलंय आणि या दोन समीकरणाची वजाबाकी केली तर मला डी ची किंमत मिळाली, आणि डी च्या किमतीला काय केलं समीकरण 1 मध्ये ठेवलं तर मला ए ची किंमत मिळाली. तर आता काय करणार पहा, जे मिळाले त्या किमती लिहिल्या, तर आता तुम्हाला काय काढायचं आहे, टी 41 या पदाची किंमत काढायची आहे. तर आता लिहा, आता परत फॉर्म्युला काय आहे, टी एन बरोबर ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. ठीक आहे, आता टी एन म्हणजेच काय, आता टी 41वा पद काढायचं आहे, तर 41, तर ए ची किंमत किती आहे 3 अधिक एन सांगा, एन म्हणजेच कोण असतो आपला 41 वजा 1, आणि डी ची किंमत किती आहे तुमच्याजवळ सध्या आता इथं 1.3 लिहिलं 1.3. तर पहा हे 3 जशाला तसे अधिक 41 मधून 1 गेला 40 गुणिला 1.3. तर पहा 3 अधिक, आता इथं पहा जेव्हा 40ला मी 1.3 न गुणेल तर याचं उत्तर काय 52 मिळेल आपल्याला. ठीक आहे, तर 52 आणि 3 किती होतील मग 55 होतील. म्हणजेच टी 41 या पदाची किंमत आपल्याला किती मिळाली 55 मिळाली. तुम्हाला लक्षात येत नसेल तर सरळ सरळ असा गुणाकार करून घ्या, 40 गुणिले 1.3 3 0 0 3 चौक 12. ठीक आहे, झालंय. परत पहा अधिक देऊन परत 1 0 0 4 1 4. ठीक आहे, परत 5 0 2 4 आणि 1 5, परत एक अंक सोडून पॉईंट द्या, तर 52 उत्तर आलंय. मी 52 लिहून टाकले. तर 52 अधिक 3 किती व्हायला लागले 55. ठीक आहे, अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे पहा, प्रश्न क्रमांक 7 पूर्ण केलेला आहे. आणि हा प्रश्न तुम्ही व्यवस्थितरित्या या प्रश्नाचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे, आणि या क्रमांक 8 चालू आहे. प्रश्न क्रमांक 8 काय म्हणतोय पहा, 11 8 5 2 11,8,5,2 डॅश डॅश या अंकगणिती श्रेणीत -151 ही संख्या कितवे पद असेल. म्हणजे आपल्याला -151 ही संख्या कितव्या पदावर येईल हे आपल्याला काय करायचं आहे, ओळखायचं आहे की तो कितव्या पदावर आहे. तर आपण सर्वात पहिले काय करूयात पहा, सर्वात पहिले आपण ही श्रेणी लिहून घेऊयात. कसा 11 8 5, 2 11,8,5,2 आणि डॅश 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 किती संख्या दिलेली आहे समोरची -151. मी काय केलंय पहा, सर्वात पहिले काय केलंय 11,8,5,2 डॅश डॅश -151 ही अंकगणिती श्रेणी लिहिली. तर यामध्येच आपल्याला -151 ही संख्या कितव्या पदावर येते हेच ओळखायचं आहे. काही अवघड आहे का, नाही. सर्वात पहिले आपण काय करूयात, यामध्ये पहिलं पद ओळखूयात. म्हणजे ए न दर्शवतो पहिलं पद, तर ए बरोबर काय येईल 11 येईल. आणि सामान्य फरक डी न दाखवतो, तर डी कसा येईल पहा, 8 मधून 11 जातात का नाही, तर मग आता पहा 8 - 11 करायला लागले, तर मायनस मोठा झाला तर -8 मधून 8 गेले
तर आपल्याला कितीचा फरक मिळाला -3चा. लक्षात घ्या कारण आपण T2 - T1 घेतोय म्हणजे 8 मायनस काय व्हायला लागला 11 -11तून 8 गेले -3. प्रत्येक ठिकाणी काय व्हायला आता -3चा फरक येतोय म्हणजे D ची व्हॅल्यू किती आली -3 आली. आणि हे जे डॅश डॅश -151 आहे तेच आपल्याला काय दिलेलं आहे Tn ची किंमत दिलेली आहे. Tn बरोबर -151 म्हणजे आपण n ची किंमत काढणार आहोत. ठीक आहे. मग आता काय करशाल पहा तुम्हाला फॉर्म्युला तर माहिती आहे. कशाचा फॉर्म्युला माहिती आहे Tn वाला. ठीक आहे. तर पहा Tn बरोबर a + n-1 × d हा फॉर्म्युला माहिती आहे. तर मला सांगा Tn ची किंमत किती लिहिली तुम्ही -151 बरोबर a ची किंमत किती आहे तुमची 11 अधिक. तर पहा आता इथे काय करशाल n तर माहीतच नाही आपण n म्हणजे नंबर ऑफ संख्या सांगणार आहोत किती आहेत ते पद. तर n-1 जशाला तसा आणि d किती आहे आपला -3 तर गुणिला -3 आपण जशाला तसा लिहिलाय. ठीक आहे. तर पुढे काय करूयात पहा -151 बरोबर झाले तर 11 अधिक आता -3 काय करा याला गुणून घ्या. ठीक आहे. -3 जर याला गुणलं तर 3 -3 × n तर काय व्हायला लागलं आहे -3 व्हायला आहे. पहा लक्षात घ्या तुम्हाला लक्षात येण्यासाठी एक स्टेप वाढवूयात आपण -3 n लागलो तर -3n मायनस काय झाला +3. ठीक आहे. तर आता लक्षात घ्या हा मायनस प्लस काय होतो मायनस होईल -3n आणि हा +3. ठीक आहे. आणि इकडे काय -151 म्हणजे प्लस मायनस मायनसच आहे. हा -151 मध्ये आपण काय करूयात पहा हा 11 प्लस आहे हा 11 प्लस आहे आणि हा 3 पण प्लस आहे. तर आधी या दोघांची तुम्ही काय करा बेरीज करून घ्या. तर 11 आणि 3 किती झाले 14 आणि -3n. ठीक आहे. आपण काय केलं तर पहिले Tn चा फॉर्म्युला लिहिला तर Tn ची किंमत आपल्याला दिलेली आहे -151 हे 151 ठेवून दिली बरोबर. a ची किंमत दिलेली आहे 11 ते पण ठेवली प्लस n-1 आहे तर n-1 आपल्याला n ची किंमत माहित नाही म्हणून n-1 जशाला तसा. d ची किंमत किती आहे -3 लिहिली -3 ने n-1 ला मल्टिप्लाय करा तर -3n -3 झाला. तर आता पहा मायनस प्लस हा मायनस लिहिला आणि 3n आणि प्लस प्लस प्लसच आहे. ठीक आहे. तर हा +11 आणि +3 +14 झाले आणि -3 त्याच्या बाजूला. तर आता पहा -151 +14 इकडे आणला तर -14 होतील आणि हा -3n जाग्यावर राहील. ठीक आहे. लिहिलंय आपण तर -151 आणि -14 मायनस मायनस तर प्लस होणार आहे आणि मोठ्या संख्येचा साईन मायनस. पहा -151 -14 ठीक आहे. यांची बेरीज करा का तर मायनस मायनस काय झाला प्लस 4 आणि 1 5 5 आणि 1 6 आणि हा 1 आणि यामध्ये मोठ्या संख्येचा साईन म्हणजे काय -151 मोठा आहे म्हणून -165 -165 झालंय आणि इकडे किती उरलंय -3n उरलंय. आता दोन्हीकडेही मायनस साईन आहे म्हणून मायनस मायनस साईन काय केलंय आपण कॅन्सल केलंय. ठीक आहे. तर इथं काय उरलं 165 बरोबर 3n. तर आपल्याला n ची किंमत काढायची आहे. सो दॅट इज पहा 165 आपण मल्टिप्लायचा 3 इकडे आला तर डिवाइडमध्ये जाईल आणि हा n राहील. ठीक आहे. तर पहा आता लिहा दॅट इज आता 3 भाग द्या पहिले 165 ला. तर पाहून घ्या 3 जर भाग दिला 165 ला काय होतोय पहा 3 5 15 6तून 5 गेले 1 उरला आणि हे खाली 5 आले परत 3 5 15 म्हणजे इथं तुम्हाला लक्षात यायला की कितीचा भाग गेला 55चा हे n मिळाला म्हणजे तुम्ही लास्टच्या वेळेत लिहू शकता. सो n = 55 म्हणजे तुम्हाला कितवं पद मिळायला लागलंय 55वं पद असेल. म्हणजे लक्षात घ्या -151 ही संख्या कितव्या पदावर येते 55व्या पदावर येईल हे आपल्याला लक्षात आलंय. तर अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे प्रश्न क्रमांक 8 पण पूर्ण केलेला आहे. तुम्ही या प्रश्नाचा व्यवस्थितरित्या स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे. यानंतर आपण प्रश्न क्रमांक 9 पाहूयात. प्रश्न क्रमांक 9 चालू होता म्हणजे 9वा क्वेश्चन चालू होता. तर 9वा प्रश्न काय म्हणतोय ते पाहूयात आपण. तर 10 पासून 250 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांपैकी किती संख्या 4 ने विभाज्य आहेत हे आपल्याला काय करायचं आहे ओळखायचं आहे. क्वेश्चन मार्क दिलेला आहे तिथे. तर पाहूयात काय म्हणलं 10 या अंकापासून 250 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांपैकी किती संख्या 4 ने विभाज्य आहेत त्यानुसार आपण काय करूयात पाहूयात किती विभाज्यात निघतात ते संख्या. टोटल संख्या आपल्याला काढायच्या आहेत नंबर ऑफ टर्म. ठीक आहे. तर 10 पासून 250 पर्यंतच्या 4 न भाग जाणाऱ्या पहा 10 ला तर 4 न भाग जात नाही 11 लाही जात नाही 12 ला जाते. मग आता 12 ला जाते 14 ला नाही जाणार 16 ला जाईल 4 × 16 परत 20 4 25 4 × 24 ला जाते. असं कंटिन्यू करत पहा. आता पुढची आहे शेवटचे अंक आहे 250 ला तर 4 न भाग जाणार नाही
मग आता पहा बरं, याच्या मागे पहा बरं, 249ला हे 4 भाग जाणार नाही, 248ला 4 भाग जाते का पहा, तर जाते, कारण याच्या एकक स्थानी 8 आहे पहा, ते तर पहा 4 × 24 व्हायला लागले आणि 4 × 2 8 व्हायले 62, म्हणजे 4 भाग चाललाय, म्हणजे याच्या शेवटची इथला अंक आहे 248 आणि 12, 16, 20, 24 आणि डॅश डॅश 248 हे आपल्याला अंकगणिती श्रेणी मिळाली। ठीक आहे, तर यामधून आपण काय करूयात, पहिलं पद पाहूयात। तर पहिलं पद काय निघते पहा, म्हणजे पहिला अंक तर T1 टर्म, म्हणजे इथं किती दिलेली आहे 12। आता याच्यातला फरक काढायचा झाला तर याच्यातला फरक कसा काढतो आपण, T2 - T1 घेतोय, तर 16 - 12 केले, 16 - 12 केले तर कितीचा फरक यायला लागलाय पहा बरं, 4चा फरक यायला लागलाय। प्रत्येक अंकामध्ये कितीचा फरक येईल, 4चा फरक येईल। आणि यामध्ये Tn ची व्हॅल्यू किती दिलेली आहे, इथे Tn बरोबर 248, आपल्याला एकूण संख्या सांगायची आहे किती येतील ते। ठीक आहे, तर या अंकगणिती श्रेणीवरून आपण पहिलं पद म्हणजे a ची किंमत काढली, d बरोबर 4 आलाय आणि Tn बरोबर 248 मिळाला। ठीक आहे, तर सर्वात पहिले आपण काय करूयात, आता Tn चा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, सो आता Tn बरोबर काय फॉर्म्युला होता आपला, a + n - 1 × d। ठीक आहे, तर आता मला सांगा Tn ची व्हॅल्यू किती आलेली आहे, आपल्याला सध्या इथे दिलेली आहे 248। ठीक आहे, 248 मी लिहिली। पुढे काय म्हटलंय पहा, a ची किंमतही दिलेली आहे आपल्याला 12, इथे ठेवून द्या 12। आपल्याला n म्हणजे नंबर ऑफ संख्याच आपल्याला माहिती करून घ्यायची आहे, हे तर आपल्याला माहिती नाही आहे, म्हणून मी n जशाला तसा ठेवलाय n - 1 × d ची किंमत किती दिलेली आहे तुम्हाला, d बरोबर किती आहे 4 आहे, तर इथं आपण लिहून टाकलाय 4। ठीक आहे, तर आता पहा हे 248 जशाला तसे लिहिले बरोबर, हे 12 अधिक, आता पहा या 4 ने n - 1 ला काय करायचं आहे आपल्याला, मल्टिप्लाय करायचं आहे, गुणायचं आहे। मग 4 ने याला गुणून घ्या, 4 × n, तर इथे काय झालंय 4n मायनस 4 × 1, तर इथे 4। ठीक आहे, तर आता पहा बरं, हा 12 आणि हा 4, आता इथे 12 प्लसमध्ये आहे आणि हा मायनसमध्ये आहे, 12तून 4 गेले तर किती उरले 8, 8 आणि 4 12 होते, म्हणून +8 शिल्लक राहिले आणि इथे +4 शिल्लक राहिले। ठीक आहे, आणि इकडे काय 248। ठीक आहे, झालं, तर आपल्याला n ची किंमत काढायची आहे, म्हणून +8 इकडे आणा, तर तो काय होईल पहा -8 होईल आणि इकडे राहील +4n। ठीक आहे, आपल्याला काय करायचं आहे, 248 मधून 8 काढायचे आहे, 248 मधून 8 काढले तर इथे किती आलं 240 बरोबर 4n। ठीक आहे, मला n ची किंमत काढायची आहे, म्हणून 240 आणि हा 4 गुणाकारातला इकडे आणला तर याच्या भागाकारात जाईल आणि इकडे राहील फक्त n सिन्स। तर पहा n बरोबर किती व्हायला लागले पहा, 4 न भाग द्या, 4 × 1 = 4, 4 × 24 होतात आणि हा 0, तर n ची किंमत किती व्हायला लागली 60 व्हायला लागली। पण n बरोबर किती मिळाले तुम्हाला, संख्या किती मिळायला लागल्या, n च्या 60 मिळायला लागल्या। पहा काय केलं तर आपण 10 पासून 250 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांपैकी म्हटलंय, नैसर्गिक संख्यापैकी 4 ने विभाज्य होणाऱ्या संख्या शोधायच्या आहे, 10 पासून 250 पर्यंत। तर 4 न भाग जात नाही 10ला, 11लाही जात नाही, म्हणून पहिली संख्या आली 12, पुन्हा भाग जाणारी 16, पुन्हा भाग जाणारी 20, पुन्हा 24, असं 250 पर्यंत पाहायचं होतं, तर 250ला भाग जात नाही, 248 या अंकाला भाग जाते, म्हणून 248 ही शेवटची संख्या झाली। तर त्यावरूनच आपण काय पाहिलं, पहिलं पद पाहिलं, त्यांचा फरक पाहिला आणि Tn पाहिला, त्यानुसार आपण Tn चा फॉर्म्युला लिहिला आणि Tn ची किंमत ठेवली, a ची किंमत ठेवली आणि d ची किंमत काय केली, n - ला मल्टिप्लाय करून घेतली, त्यानुसार आपल्याला n ची किंमत काय मिळाली 60 मिळाली। अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, प्रश्न क्रमांक 9 पूर्ण केलेला आहे। या प्रश्नाचा तुम्ही व्यवस्थितरित्या स्क्रीनशॉट मारून घ्या। ठीक आहे, संच 3.2 मधला हा शेवटचा प्रश्न आहे, 10th नंबरचा 10वा क्वेश्चन। पहा काय म्हणतोय प्रश्न, समजून घेऊयात। तर काय दिलेलं आहे पहा, एका अंकगणिती श्रेणीचे 17वे पद 10व्या पदापेक्षा कितीने जास्त सांगितलंय, 7ने जास्त आहे, तर त्यामध्ये सामान्य फरक आपल्याला काय करायचा आहे, काढायचा आहे। फक्त एक लक्षात घ्या, दिलेल्या अंकगणितीमध्ये 17वे पद काय सांगायलंय, 10व्या पदापेक्षा कितीने जास्त आहे म्हणतोय तो, 7ने जास्त आहे, तर त्यामध्ये सामान्य फरक काय येईल हे आपल्याला काय करायचं आहे, सांगायचं आहे। तर सगळ्यात पहिले पाहूयात। तर पहा आता तुम्हाला माहिती आहे 17वे पद आपल्याला आधी काढावं लागेल, नेमकं कसं येईल ते, तर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे Tn चा। पहा Tn बरोबर काय म्हटलं आपण, a + n - 1 × d, कारण आपल्याला याच्यात a ही माहित नाही आहे, d काढायचाच आहे। तर सर्वात पहिले आपल्याला जो दिलेला आहे 17वे पद, तर त्याचा आपण सॉल्व्ह करायचा प्रयत्न करूयात, कारण आपण T17 घेऊयात। तर T17 बरोबर म्हणजे T17 बरोबर a अधिक, आता पहा तर m ची किंमत 17 दिलेली आहे, तर n आपण 17 ठेवूयात, 17 - 1, d तर माहीतच नाही, d जशाला तसा ठेवूयात। ठीक आहे, तर आता पहा आता काय करता येईल आपल्याला, T70 बरोबर a अधिक
17तून 1 गेलाय, किती राहिले 16d. ठीक आहे, तर आपल्याला या प्रकारे आपल्याला एक समीकरण मिळालंय. ठीक आहे, तर आपण काय करूयात पहा, T17 बरोबर a + 16d. या प्रकारे आपण काय केलं, हे पहिलं समीकरण मिळवलं. याला द्या समीकरण नंबर 1 किंवा इक्वेशन नंबर 1. त्याच प्रकारे आपण काय करूया, तर त्यामध्ये 10व्या पदाची पण काय करूयात, किंमत घेऊयात. तर याच फॉर्म्युल्याचा उपयोगानं T10 बरोबर a + n-1 × d. ठीक आहे, तर आता मला सांगा T10 बरोबर, ठीक आहे, T10 बरोबर a प्लस, आता इथे काय करायचं होतं, 10 घ्यायचं होतं. तुम्ही डायरेक्टली लिहिलं तरी चालते. 10 - 1 × d. तर 10 मधून 1 गेले 9d. सो इक्वल्स टू काय केले आपण 2. तर पहा, अशा प्रकारे आपण काय केले, दोन समीकरण मिळवले. म्हणजे एक आपल्याला किंमत मिळवली आपण T17 बरोबर a + 16d आणि दुसरी मिळवली T10 बरोबर a + 9d बरोबर 2. तर आपल्याला अट काय दिलेली आहे पहा, दिलेल्या अटीनुसार सिन्स दिलेल्या अटीनुसार काय सांगूयात आपण पहा बरं. अटीनुसार काय म्हणणार आपण, की यामध्ये तुम्हाला काय सांगितलं होतं, की 10व्या पदापेक्षा पहा काय सांगितलं, 17वे पद हे 10व्या पदापेक्षा कितीनं जास्त आहे म्हटलं होतं, 7नं जास्त आहे म्हटलं होतं. तर पहिले 17वं पद काय आहे आपलं पहा बरं. T17 काय आहे, a + 16d आहे आणि T10 म्हणजे T10वं पद काय आहे, a + 9d आहे. प्रश्न काय म्हणायला अटीमध्ये, की दिलेल्या अटीनुसार आपण काय सांगणार, की 17व्या पदापेक्षा 10वं पद कितीनं जास्त सांगणार आपण, 7नं. तर म्हणजे कसं पहा, अटीनुसार T17 बरोबर, तर 10वं पद 7नं जास्त सांगायचं आहे. तर T10 + 7 या प्रकारे आपली काय आहे, एक अट आहे. ठीक आहे, तर T17 ची किंमत तुम्हाला किती मिळाली आहे ते पाहून पाहा बरं. T17 बरोबर काय आहे, a + 16d. सिन्स a + 16d बरोबर. आता पहा T10 म्हणजे 10वं पद काय होतं आपल्याला इथं आलेली, T10 ची किंमत किती आली, a + 9d म्हणजे a + 9d आणि सोबत कोण आहे तिकडे +7. ठीक आहे, या प्रकारे आपण किमती सर्व लिहिल्यात. आता पहा, आता यांची जर या पूर्ण व्हॅल्यूला आपण इकडे आणतोय म्हटलं, तर हा +a इकडे आला तर -a आणि हा +a कॅन्सल होऊन जाईल. तर इथे काय उरलंय आता 16d आणि तसाच हा +9 इकडे आला तर -9d होईल आणि इकडे काय उरलंय फक्त +7. ठीक आहे, तुम्हाला सर्वच व्हॅल्यू लिहायचे असतील तर तुम्ही सर्व व्हॅल्यू लिहू शकता. a + 9d ला लेफ्ट इकडे आणून घ्या. ठीक आहे, लेफ्ट साईडला a + 16d मायनस, आता हा प्लस इकडे आला तर -a आणि हा प्लस इकडे आला तर -9d आणि इकडे काय राहील फक्त +7. तर पहा +a - a कॅन्सल झाला. आता पहा 16d मधून 9d काढला तर इथे काय उरला, 7d उरलाय आणि इकडे पण काय उरलाय 7. ठीक आहे, या प्रकारे आपण किंमत लिहिली. आपल्याला सामान्य फरक म्हणजे डीच काढायचा आहे. तर d बरोबर इकडे 7 आणि मल्टिप्लायचा इकडे गेला तर डिनॉमिनेटर मध्ये जाईल 7. तर d बरोबर किती आला, 1. तर सामान्य फरक आपल्याला काय मिळाला, 1च मिळाला. तर लक्ष द्या, परत एकदा 1 मिनिटामध्ये तुम्हाला क्वेश्चन पूर्ण रिवाइज करून सांगेल. तर प्रश्नात काय सांगितलं होतं आपल्याला, की एक अंकगणिती श्रेणी दिलेली आहे. त्या अंकगणिती श्रेणीमध्ये आपल्याला काय म्हटलं, की 17वे पद हे 10व्या पदापेक्षा कितीनं जास्त सांगलं, 7नं जास्त सांगले. म्हणून आपण सर्वात पहिले काय केलं, TN चा फॉर्म्युला यूज करणार आहोत. तो लक्षात ठेवायचा. TN बरोबर काय, a + n-1 × d आहे. तर T17 बरोबर a अधिक, यांच्या ठिकाणी काय ठेवशाल तुम्ही 17 - 1 गुणिला d. तर पहा 17तून 1 गेला 16 उरले, तर a + 16d म्हणजे हे कोणाची किंमत झाली, T17 ची. तर T17 बरोबर काय आले, a + 16d. तर हे झालं आपलं समीकरण नंबर 1. ठीक आहे, तसंच आपल्याला T10 पण म्हणजे 10वं पद पण काढायचं आहे. तर T10 बरोबर a + 10 - 1 गुणिला d. तर पहा a + 10तून 1 गेलाय 9d. हे झालं समीकरण नंबर 2. तर T10चं पण समीकरण मिळालंय. आता तुम्हाला अट काय सांगितली होती, की 17व्या पदापेक्षा 10वं पद 7नं जास्त आहे. म्हणून T17 बरोबर T10 + 7 केले आणि T17 ची किंमत आपल्याला माहिती आहे a + 16d म्हणून a + 16d ठेवलंय आणि T10 ची किंमत माहित होती तुम्हाला a + 9d. तर इथं a + 9d ठेवलंय आणि +7 केलंय. ठीक आहे, तर या a + 9d ला म्हणजे 9d ला डाव्या बाजूला आणा आणि काय होईल, ते अधिकचा वजा होईल. मग a अधिक आणि वजा कटला, 16d मधून 9d गेले, 7d उरले आणि इकडे +7d राहिले. तर d चीच किंमत काढायची आहे म्हणून गुणाकारातला 7 तिकडे गेला तर भागाकारात जाईल. 7 7 भाग दिलाय, 7 7 ला भाग दिला तर d ची किंमत किती आली, 1 आली. या प्रकारे आपण काय केलेलं आहे, पूर्ण सराव संच 3.2 पूर्ण कंप्लीट केलेला आहे. या प्रश्नाचा तुम्ही व्यवस्थितरित्या स्क्रीनशॉट काढून घ्या आणि लक्ष द्या, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना पण हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांचाही फायदा होत राहील. ठीक आहे, धन्यवाद.